नानं सारवलं जातं, पिठाची पुंजळी ठेवली जाते आणि सकाळी उघडून बघितलं त्याच्यावर एखादं नखडी काहीतरी उमटलं का आपण सांगतो माझा माणूस त्या जन्मात गेला. सांगतात की नाही? लगेच जात नाही. 13व्या पासून प्रवास चालू होतो. 11व्या महिन्यामध्ये त्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीत नेलं जातं आणि धर्मराजाच्या नगरीत नेल्यानंतर धर्मराजा चित्रगुप्ताला सांगतो, बाबा हा जो पाहुणा आपल्या नगरीत आलाय याने जन्मापासून मरेपर्यंत पाप पुण्य काय केलं त्याची यादी मला दाखव. मग मात्र आपल्याला वाटतंय मी लाईट बंद करून पाप केला, अंधाऱ्यात पाप केलं, पण क्षणोक्षणाला ज्याला हजारो नेत्र आहेत तो लाईट बंद करा नंतर उजेडात करा, त्याच्याकडे सगळी टिप्पणी आहे. आपली जन्मापासून मरेपर्यंत हजेरी घेणारा चित्रगुप्त नावाचा शिक्षक आहे. मग चित्रगुप्त म्हणजे वकील आहे, यमधर्मराजा म्हणजे जज आहे. 11व्या महिन्यामध्ये धर्मराजाच्या नगरीत नेला जातो आत्मा. 1 महिन्याची कोर्ट कचेरी चालू असते. चित्रगुप्त वकील पत्र घेऊन वर्षाच्या दिवशी यमधर्मराजाच्या नगरीत जातात आणि त्याची यादी दाखवतात. मग ऐका लक्षपूर्वक आता. मग त्या यादीमध्ये कोणत्या यादीमध्ये आपला नंबर लागेल लक्षपूर्वक ऐका बरं. त्या यादीमध्ये पुण्यकर्म ज्याचे आहेत त्याला वैकुंठ भुवनी घर केले, पाप आणि पुण्य समान आहेत, त्याला माणूस 184 योनीचा सार, मानव देवाचा अवतार. आणि नुसती पाप आहेत, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. मायबाप तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठी आहात, ज्ञानानं मोठी आहात, पण या तिन्ही घरांपैकी नेमकी स्वर्गात जायचं, वैकुंठात जायचं, माणूस व्हायचं की नरकात जायचं तुझं आहे तुझं पासी. परी तुझा आगा चुकला असी आमचं काही जात नाही हे जरी नाही काल, तरी दुसरं येईल हे जरी नाही काल. साधू संत सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवता, आपुलाले चित्त शुद्ध करा. मी हे थोडक्यात सांगितलंय. नरकाचा प्रवास भयानक आहे, वाचा जरा कळेल तुम्हाला, अंगावर शहारे येतील. मग हे दुःख तुम्हाला भोगायचं नसेल तर बाबा माणूस मेल्यानंतर या शरीराचं आयुष्य, शरीर म्हणजे माणूस मरतो म्हणजे काय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन भेडीजे, तैसे देहांत परिधानी जे चैतन्य ना ते ज्ञानोबा सांगतात. जीर्ण आई जुनी झालेली फडकी आपण टाकून दिली मग उघडच राहतो का, पुन्हा नवीन घेतो ना. मग तसं ज्याप्रमाणे विशिष्ट कालावधी झाली की साप त्याची कात टाकतो पण साप मरत नाही, तसं या शरीराचं आयुष्य संपलं की शरीर म्हणजे एक कात आहे, शरीर म्हणजे एक जुनं झालेलं वस्त्र आहे, हे फेकून देतो. आत्मा मरत नाही. हा आत्मा पुन्हा तुम्ही मनुष्य जन्मामध्ये कर्म जशी केली त्या कर्मानुसार तो पुढं जात असतो. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घड्याळाचा काटा थांबत नाही. आयुष्य म्हणजे काय, जन्म आणि मृत्यू या दोघींमधलं अंतर म्हणजे आयुष्य आहे. ते आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य काळाच्या हातामध्ये आहे म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, मरडा आधी सावध व्हावे, कीर्ती करवणी मरावे,
जन्म घालू नका वाया, मानवाची उत्तम काया, माणसाची उत्तम काया आहे. आणि म्हणून अनमोल किमतीचा हा नरदेह दवडिता कसा पुन्हा पुन्हा मिळेल का हो. जन्म असा जन्म पुन्हा मिळणार नाही. पुन्हा माझ्या समोर माईक दादांनी ठेवलाय, कदाचित या माईकला वॉरंटी दिली असेल दुकानदाराने, पण तुमच्या माझ्या शरीराची वॉरंटी नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, इस घर से बाहर निकलना पड़ेगा. बहिर कुणाचा भाव, कुणाचा कोण, कुणाचे सगळे सोयरे, अंती जासील ये गदारे प्राण्या माझे माझे म्हणणे, मायेचा बाजार साऱ्या मायेचा बाजार. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप कवनाचे, माये बाप कवनाचे गणगोत, मृग जळावंतचा हिलरया, आभराची सावली बेगडाची बाहुली जाईल रया. कुणाचं कोण बाबा, शाश्वत नाही. आभाळ येतय झटक्यात निघून जाते, शाश्वत आहे का. स्वप्नीचे चेले जाईल रया. एका तरुणाने स्वप्नामध्ये मी मोटरसायकल घेतली, हे बघितलंय, स्वप्नातलं सुद्धा राहिलं जात आहे. गोधडीत होता तो, मी मोटरसायकल घेतली आणि नवी घेतली म्हणून मी किक मारून बघतोय, किक मारायला गेला, पलंगावरून खाली पडला. स्वप्नीच्या चैले जाईल आहे का खरं नाही. म्हणून शाश्वत सुख आयुष्य, संसाराचं सुख हे क्षणिक आहे. पण संसार कसा आहे, दुःख बांधवाडी 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 आहे हा संसार. दुःख बांधवाडी 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 आहे हा संसार. दुःख बांधवाडी बांधवाडी दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी बांधवाडी दुःख बांधवाडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. नाही का संसार दुःख मोळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस तरमळ, इतवर पोटासाठी पहा केवढी आटाटी. पण इतवर पोटाची खळगी कधी शांत होते का, नाही ना दादा. म्हणून तुकोबराई सांगतात, अनेक साधे संत सांगतात की बाबा अनमोल किमतीचा हा नरदेह अनेक ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये भगवंताची भक्ती करता येत नाही. मी त्र्यंबक मध्ये आपल्या दिंडीतलं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी मला नरोळच्या दिंडीमध्ये कीर्तन होतं. त्यावेळेस तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, युट्यूब चॅनल होतं तिथं, की अगदी माझ्या शेजारी एकदम भलं मोठं कुत्र होतं, झोपलेलं होतं. इतका सुंदर साऊंड सिस्टीम होता, पण इतकं सुंदर गायन चालू होतं, ते कुत्र हलत सुद्धा नव्हतं. सांगायचं तात्पर्य, तर कुत्र्याला एवढा आनंद सुद्धा कळत नव्हता, नाही का. काहीच हालचालच नव्हती का, तर तो प्राणी आहे त्याला कळत नाही. पण तुम्ही आपण प्राणी आहेत का, नाही ना. आपण मनुष्य म्हणजे मानव म्हणजे देव आहोत. मग आपल्याला जर चांगला वाईटाचा विचार कळत नाही तर मानव जन्माचा त्या ठिकाणी जन्माला आला हे ना पाणी वाहता वाहता मेला, नाही का. ही फसगती होणार आहे. मागच्या पुण्याईनं तुम्ही आपण माणूस आलेलो आहोत, पण इथं पुण्य केलं नाही, पुन्हा नरकाचा अधिकारी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. मानवाचा मोबाईलवर हिशोब करा जरा. एका योनी एक योनी म्हणजे एक जन्म. एका जन्मामध्ये किती वर्ष, कोटी वर्ष. मरावं जन्मावं. जर कोटी वर्ष एकाच जन्मामध्ये, तेही दुसऱ्या जन्मामध्ये पुण्य करता येईल कसं,
मानव जन्मामध्ये करता येत नाही तर दुसऱ्या जन्मामध्ये कसं करता येईल? म्हणून आतापर्यंत मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबराय सांगता परमार्थ दाखवण्यासाठी करायचा नाही, परमार्थ मोठा होण्यासाठी करायचा नाही, तर परमार्थ याच्यासाठी करायचा आहे, ते आतमधल्या भगवंताला ओळखण्याची शक्ती निर्माण करायची आहे. मुद्रा ती पाचवी लावून या लक्षण तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. एकदा ब्रह्मांडामध्ये त्या आत्माचं चिंतन केलं आणि एकदा त्याची भेट झाली, मग देहात कोण सांभाळे? मग दादा या देहाला कोण देहाला सांभाळण्याची अवस्था निर्माण होते, इतका भयानक अवस्था निर्माण होते. आणि म्हणून जीवनामध्ये भक्ती करा. भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, साधू संतांचं पूजन करा, भगवंताची भक्ती करा, वाड वडिलांच्या नावानं पिंडदान करा. साधू संत येती घरात तोची दिवाळी. दसरा आपलं गाव अतिशय भाग्यवान आहे, कारण दिंडीचं स्वागत तुम्ही अगदी जोरात करत आहात. आणि म्हणून या परिवारामधून नाही का, म्हणून आईला वाटतंय कवतुक वाटे झाले या वेचाच, नाव मंगळाचे तेने गुणे. माझं कौतुक मला वाटतंय की माझ्या आयुष्याचं माझं सार्थक झालेलं आहे नाही का. पण मुलांच्या डोळ्यामध्ये, भावाच्या डोळ्यामध्ये दुःख आहे, बहिणीच्या डोळ्यामध्ये दुःख आहे, नातवंडाच्या डोळ्यामध्ये दुःख आहे. नितांत प्रेम करणारी आमची आई निघून गेली, उडाली उडाली पक्षीने, पक्षीने गेली अंतराळी. पक्षीने अंतराळ नाही का, चित्त ठेवून बाळा जवळी. उडाली उडाली पक्षीने, पक्षीने गेली अंतराळी. कशाला सोडून गेलीस तू स्वर्गाला, कार्यक्रम आहे. पण आई तुझ्या विना हे घर पोरकं आहे ग. आणि म्हणून आई बाबा निघून गेले, पण माझ्या बाबांची उणीव तुम्ही मला कधी जाणवू दिली नाही. आमचा बाप तू झालीस, आमची आई तू झालीस, आमचा गुरु तू झालीस. नितांत तुम्ही आमच्यावर प्रेम केलं. आता तुझे कार्य किती केलं पण तू दिसणार नाही. आई 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 मन में कुणाला, आई 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 मन में कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडली या वेळी आई सार परिवार.
नितांत प्रेम करणारी द्रौपदी सारखी माझी बहीण होती. लाखी पौर्णिमेचा येईल सणा माझ्या भावाला राख्या बांधेन दोन दोन. भाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. ताई माझी बहीण आहे ना, पण नितांत प्रेम तू माझ्यावर करत होतीस. मी कुठं जाऊ, कुणाकडे राखी बांधू, कोण मला दिवाळीला ओवाळायला येईल. असं भावाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, नातवंडांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि म्हणून या आजींसाठी एवढा वेळ का, कीर्तनाची मर्यादा संपून गेली, पण नितांत आमच्यावर सुद्धा प्रेम करत असायची. दिंडी आल्यानंतर नेहमी माझ्या वडिलांच्या खिशामध्ये 10 रुपये 5 रुपया तरी देत असायची. नितांत प्रेम साधू संतांवर केलं. म्हणून शेवटचा दिवस गोड झाला आता आणि चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची आवी ठोबा रखुमाई. हरे रखुमाई ठोबा रखुमाई. हरे ठोबा रखुमाई. हरे ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. हरे हरे ठोबा रखुमाई. हरे ठोबा हरी 12 वाजत आले नाही का, 1 तास एक्स्ट्रा घेतला आपण. हरी. आणि म्हणून शेवटचा दिवस माझा गोड भावा नाही का, याच्यासाठी अट्टाहास केला. गोड असा चिंतनीय अभंग वेळेअभावी म्हणण्याचा प्रयत्न केला. अगदी कमी माणसं आहात पण शांत चित्ताने बसलात. आणि म्हणून हिरामण महाराज असतील, आमचे रतन भाऊ असतील, या परिवारातले सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आमच्या आईची इच्छा होती की शेवटच्या दिवशी कीर्तन व्हावं. आणि म्हणून त्यांच्या मुलानं नितांत सेवा आपल्या आईची केली. शंकर बाबा असाच कायमचा आशीर्वाद तुमच्या आईचा तुमच्या पाठीशी राहील, कारण नितांत जिवंत असताना सेवा केली. आणि म्हणून आईचा आशीर्वाद तुम्हाला राहील. असंच आईचं कार्य करत चला. आपल्या परिवारात जरी 13वा घातलं नसेल पण 13व्याच्या दिवशी शक्य झालं ब्राह्मणाला बोलवता आलं तर ब्राह्मणाला बोलवा.
घरच्या घरी पूजा करता आली तर घरच्या घरी करा. प्रत्येक महिन्याला शक्य झालं तर तिथी काढून मासिक श्राद्ध करा. वर्ष श्राद्धच्या दिवशी सकाळी पिंडदान ब्राह्मणाच्या हस्ते जरूर करा. सांगेन मी तुम्हाला का, तर पिंडदान ब्राह्मणाच्या हस्ते का करावं वर्षाच्या दिवशी, तर वर्षाच्या दिवशी आत्मा हा उंबरठ्यावर येत असतो. मुलांनी सगळं कार्य केलं ते कार्य पाहून तो तृप्त होतो. येणाऱ्या भावी पिढीला तो शुभ आशीर्वाद देत असतो आणि तो मुक्त होत असतोय. म्हणून तुमच्या वर्षभरापर्यंत जे जे तुम्ही आईच्या नावानं पिंडदान कराल, जे जे ज्ञानदान कराल, अन्नदान कराल, ते आईला प्राप्त होणार आहे. नंतर करा नका करू, पण वर्षापर्यंत आईच्या नावानं जे जे कार्य केलं ते तिला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून विनंती असेल हे करावं अशी माझी इच्छा आहे, वैयक्तिक इच्छा आहे. कारण त्या आईनं आम्हाला रुपया दिलाय. असं म्हटलं जातं ज्याचं मीठ खावं त्याच्याशी माणी राहावं. मी तर प्रत्येकालाच सांगत असते की बाबा मी पण एक आदिवासी समाजातील आहे, परंतु आपण असं काही समजून घेऊ नये, आदिवासीने हे करू नये ते करू नये. पण माझे सद्गुरू ब्रह्ममूर्ती चिरियानंद महाराज सांगायचे, आम्ही आदिवासी नाही आधीचे मधीचे, देवाही आधीचे आधीचे. ज्या शिंद्याचं शिव पार्वती गिरिजा भिल्लीन आणि भगवान शिव यांचं लग्न लावून म्हणे आदिवासी लोकांनी दिले. माता गिरिजा भिल्लीन नाही का, भिल्लिनीचा अवतार पार्वती मातेनं घेतला. आणि म्हणून माईबाप जीवनामध्ये या भागीबाईला भगवान परमात्मा तिच्या आत्म्याला चांगली वैकुंठाची प्राप्ती करून देवो अशी मी माझ्या देशमुख परिवाराच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. बाबा उद्या दशक्रियेला आली असती, परंतु मला प्रवचन असल्या कारणाने येता जमणार नाही. पण आजच मी आईच्या आत्म्याला चांगली अशी जागा मिळावी अशी मनोमन प्रार्थना करते. या कीर्तनाचं जे पुण्य आहे ते आईला मी समर्पित करते. आणि त्या ठिकाणी या परिवाराला जे दुःख आलेलं आहे ते दुःख सावरण्याची शक्ती ईश्वर परमात्मा देवो अशी प्रार्थना करते. आणि ज्या संत मांदियाळीने हा मार्ग मला दाखवला, नवे नवे हर एक वारकरी हा मार्ग स्वीकारत आहे, ते संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे मुक्ती परणी नोबरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता चित्तीने पावन विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची. सर्वच आमचे लक्ष्मण महाराजांपासून तर आपल्या बाबांपर्यंत सर्वच कला गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद. जगदीश महाराज गोरशी साथ केली. रतन भाऊ पण तुम्हाला शेवटची चाल म्हणायला वेळ दिला नाही, कारण का 11:45 झाले, 12च वाजले आणि म्हणून नाही तर माझे 12 वाजतील हे का. आणि म्हणून उपस्थित सर्व या ठिकाणी दादाची यूट्यूब चॅनल सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आता गोड भजन होणार आहे आणि म्हणून पुनश्च एकदा माऊलीच्या चरणी साष्टांग प्रणिपात, सद्गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सगळ्यांनीच गोड अशी साथ दिली म्हणून सगळ्यांच्याच चरणी साष्टांग दंडवत घालते. तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती, म्हणून गंगावती बोल स्वीकार का. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवर्णू. बोलण्याच्या ओघाओघामध्ये एखादा शब्द अशुद्ध निघाला असेल तो माझ्या वाणीचा दोष. जे चांगलं ते सद्गुरू ब्रह्ममूर्ती चिरियानंद महाराजांनी नामरूपानं पेरलं उगवलं म्हणून तुमच्यापर्यंत वाटण्याचा प्रयत्न केला. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे हो नका रानभरी, विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान, शूरदाता विठ्ठल जय जय विठ्ठल विचारिता अधिकार